रायगडावर ऐरेश्वराच्या मंदिराचं बांधकाम चालू होतं. राजांना स्वारीवर जाण्याची वेळ आली. गडावरच्या सर्व बांधकामाची जबाबदारी शिवरायांनी त्या गडाचे खजिनदार हिरोजी इंदलकर यांच्यावर टाकली आणि राजे स्वारीवर निघून गेले. पाता पाता 8 दिवस निघून गेले, 15 दिवस निघून गेले, काम चालूच होतं. 2, 2.5, 3 महिने झाले राजे स्वारीहून परत येत नाहीत. तोपर्यंत गडाचं काम चालू आहे. पण दुर्दैव असं गडावरच्या खजिन्यातील पैसा सर्व संपूर्ण गेला. बांधकाम कसं करायचं हा प्रश्न शिल्लक राहिला. अशा वेळी राजांना काहीतरी निरोप द्यावा आणि तिकडून काहीतरी बोलावून घ्यावं अशी परिस्थिती नव्हती. हिरोजी इंदलकराने विचार केला, आता बाकीचं काही करण्यापेक्षा आपणच काहीतरी केलं पाहिजे. स्वतःच्या गावामध्ये गेले, स्वतःचा राहता वाडा विकला, जमीन विकली, जेवढे पैसे मिळाले गाठोडं बांधलं, गडावर राहण्यासाठी आले आणि त्या पैशामधून गडावरच्या सर्व तटबंदीचं काम आणि रायरेश्वराच्या मंदिराचं काम पूर्ण करून घेतलं. पाता पाता बातमी राजाच्या कानावर गेली. राजे परत आले आणि स्वारीहून परत आल्यानंतर जिंकल्यानंतर सरदारांना आणि शिपायांना काहीतरी बक्षीस द्यावा असा राजांचा नियम होता. बक्षीस वाटपांचा दिवस उजाडला. यादी तयार केली, कुणी कुणी काय काय काम केलंय. त्या यादीमध्ये सर्वात पहिलं जर नाव कोणतं असेल, हिरोजी इंदलकरांचं, आणि नाव पुकारण्यात आलं, हिरोजी इंदलकर हजीरो. तसे हिरोजी इंदलकर पुढे आले, राजांच्या समोर नतमस्तक झाले, राजांना मुजरा केला. राजे बोलायला लागले, हिरोजी, आमच्या अनुपस्थितीमध्ये आपण फार मोठं काम केलेलं आहे. काय हवंय आपल्याला, बोला, काय देऊ, बोला. राज, काही नको मला, कोणत्याही अपेक्षेनं मी हे कार्य केलेलं नाही. राज, नाही हिरोजी, तटबंदीचं काम आपण पूर्ण केलं, स्वतःचा राहता वाडा विकलात, घरदार विकला, जमिनी विकलीत, बायका पुराणेशी गडावर येऊन राहिलात, ही सामान्य गोष्ट नाही. काहीतरी तुम्हाला द्यावा अशी आमची इच्छा, बोला काय हवंय. नाही राजा, मी काही घेणार नाही, काही नकोय मला, काहीतरी मागा. हिरोजी बोलतात, राजा, एवढं मोठं स्वराज्य तुम्ही आमच्या पदरामध्ये टाकलंय, आमच्या आया बहिणीची आबरू तुम्ही राखलीये, आमच्या देवळातला देव तुम्ही शाबूत ठेवलाय. राज, एवढं दान आमच्या पदरात टाकलं असताना आणखी तुमच्याकडे कोणत्या तोंडानं मागावं. काही नको राज मला. नाही हिरोजी, काहीतरी मागा. नाही राज, हिरोजी, मला बरं वाटावं म्हणून मागा, मला बरं वाटावं म्हणून मागा. आणि मग त्या हिरोजीनं थोडं मागायला सुरुवात केली. हिरोजीनं जे मागितलंय ना ते अगदी छान आहे मंडळी, काळजावर कोरून ठेवण्यासारखं आहे. हिरोजी इंदलकर बोलतात, राजा, फारच तुमचा आग्रह आहे, द्यायचं असेल तर एक गोष्ट द्या. आपल्या या रायरेश्वराच्या मंदिराचं बांधकाम अजून पूर्ण झालेलं नाही, पायरीचं काम चालू आहे. त्या पायरीवर माझं स्वतःचं नाव तेवढं कोरण्याचा बहुमान मिळावा, बस. या पलीकडे काही मागणं नाही, काही मागणं नाही. राजाला आश्चर्य वाटलं आणि राजे विचारतात, हिरोजी, का? धन नाही मागितलं, मान नाही मागितला, गावकी नाही मागितली, सरदारकी नाही मागितली, सुवर्णाच्या मुद्रा नाही मागितल्या, जमीन नाही मागितली, का? मला वाटलं हे काही मागतील. नाही राज, मला फक्त पायरीवर नाव कोरण्याचा बहुमान तेवढा द्या. राजाने विचारलं, हिरोजी, पायरीवर नाव कोरण्याचा बहुमान तेवढा काय मिळावा, काय कारण आहे? हिरोजीनं दिलेलं उत्तर जर पटलं तर हिरोजी करता एकदा टाळी वाजवा मंडळी. हिरोजी इंदलकर म्हणतात, राजा, पायरीवर नाव कोरण्याचा बहुमान एवढ्यासाठीच मिळावा, जेव्हा केव्हा राजा तुम्ही रायरेश्वराच्या मंदिरामध्ये रायरेश्वराच्या दर्शनासाठी जाल तेव्हा तेव्हा याच पायरीवरून जाल. या पायरीवरून राजा जेव्हा जाल ना, तुमच्या चरणाची धूळ या माझ्या मस्तकाला पडेल, म्हणून मला एवढा बहुमान मिळावा, एवढा बहुमान. याला निष्ठा म्हणतात मंडळी. एवढी निष्ठा ज्याला राखता आली ना, त्याला स्वराज्य उभा करता आलं. विठ्ठल विठ्ठल.